ऐकलात ना आपण आवाज? आपण तयार केलेली चकली किती मस्त खुसखुशीत झालेली आहे. नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण अशाच मस्त खमंग खुसखुशीत भाजणीची चकली रेसिपी पाहणार आहोत. आणि त्यासाठी लागणारी चकली भाजणी कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही भाजणीची चकली एक महिनाभर हवाबंद डब्यामध्ये अशीच्या अशी मस्त खुसखुशीत राहते. आपल्या चॅनलवर बिना भाजणीच्या चकली रेसिपीज उपलब्ध आहेत, जसं की गव्हाच्या पिठाची चकली, ज्वारीच्या पिठाची चकली, तांदूळाच्या पिठाची चकली आणि फुटाणे डाळीची चकली. ही प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. या सर्व चकली रेसिपीज तुम्ही पाहू शकता. शिवाय या व्यतिरिक्त दिवाळी फराळाच्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, त्याही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण चकली भाजणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी तांदूळ भाजायला घेतलेले आहेत. इथं मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. 2 कप म्हणजे बरोबर अर्धा किलो तांदूळ आहेत. तांदूळ मी स्वच्छ धुवून निथळून घेतले आणि त्यानंतर पंख्याखाली 4-5 तास वाळवून घेतलेले आहेत. आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तांदूळ अगदी छान एकसारखे 5-6 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ न करपता अगदी छान एकसारखे भाजले गेले पाहिजेत. जितकी तुम्ही भाजणी व्यवस्थित कराल तितकी चकली चवीला छान खमंग होईल. मी घेतलेली कढई मोठी आहे म्हणून मी इथं अर्धा किलो तांदूळ एकाच वेळी भाजून घेत आहे. पण तुम्ही घेतलेलं भांडं जर लहान असेल तर 2 वेळा थोडे तांदूळ भाजून घ्या, म्हणजे ते छान एकसारखे भाजले जातील. भाजणी करण्यासाठी इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही रोजच्या वापरातील कोणतेही जुने तांदूळ घेऊ शकता. बघा, तांदूळ आता 7-8 मिनिटं मी छान एकसारखे भाजून घेतलेले आहेत. भाजणीसाठी जुनेच तांदूळ वापरायचे आहेत. आता आपले तांदूळ भाजून झालेत. बघा, एकही दाणा करपलेला नाही आहे. भाजून घेतलेले तांदूळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण याच कढईमध्ये चणा डाळ भाजून घेऊया. इथं मी पाव किलो चणा डाळ म्हणजे 250 mlच्या कपने मोजाल तर बरोबर 1 कप होईल इतकी चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ आपण लो टू मीडियम फ्लेमवर छान एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचे आहे. चणा डाळ मी स्वच्छ ओल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहे. तुम्हाला शक्य असेल तर सर्व डाळी पण तुम्ही धुवून त्या चांगल्या कोरड्या करून नंतरच भाजून घेऊ शकता. डाळ भाजायला पण 8-9 मिनिटं लागतात. बघा, डाळही मी अगदी छान एकसारखी भाजली आहे, अजिबात करपू दिलेली नाही आहे. गॅसची फ्लेम मोठी करून आपण साहित्य पटापट भाजायची नाही आहेत, मग ती काय होतं, बाहेरून लवकर लालसर होतात आणि आतून तशीच कच्ची राहतात. आता आपली चणा डाळ भाजून झालेली आहे. चणा डाळ ही आपण आधीच्याच भांड्यात काढून घेऊया. यानंतर आपण यामध्ये अर्धा कप मूग डाळ घालूया आणि अर्धा कप उडीद डाळ घालायची आहे. दोन्ही डाळी आकारमानाने समान आहेत म्हणून मी त्या एकत्रच भाजून घेत आहे. दोन्ही डाळी मी कॉटनच्या स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून दोन्ही डाळी अगदी छान सोनेरी रंगावर भाजून घेऊया. दोन्ही डाळी भाजून झाल्यात. बघा, एकसारखा रंग आलाय. भाजून घेतलेली डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊया. यानंतर आपण पोहे भाजून घेऊया. इथे मी 1 कप जाड पोहे घेतलेले आहेत. 1 कप पोहे म्हणजे 60 ते 70 ग्रॅम होतील. आपल्याला जाड पोहेच वापरायचे आहेत. गॅसची फ्लेम लो करून पोहे मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया. पोहे भाजून झालेत. बघा, मस्त सुगंध सुटलाय, पण ते अजिबात करपू दिलेले नाही आहेत. आपण भाजून घेतलेले पोहे एका ताटात काढून घेऊया. यानंतर साबुदाणे भाजून घेऊया. इथं मी अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत. साबुदाणे पण लो मीडियम फ्लेमवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. साबुदाणे भाजून झालेत. बघा, आधीपेक्षा फुलून आलेले आहेत. साबुदाणे भाजत आले की ते फुटून त्याच्या लाह्या तयार होतात. भाजून घेतलेले साबुदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. यानंतर आपण धणे भाजून घेऊया. कढई आधीच गरम आहे म्हणून लो फ्लेमवर आपण धणे भाजून घ्यायचे आहेत. अर्धा कप धणे म्हणजे बरोबर वजनी 50 ते 60 ग्रॅम होतील. धणे आपण लो फ्लेमवरच छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घेऊया. धणे भाजून झालेत. बघा, धणे अगदी मस्त एकसारख्या रंगावर भाजले गेलेले आहेत, अजिबात करपलेले नाही आहेत. धण्यांना मस्त सुगंध सुटलेला आहे. आता आपण भाजून घेतलेले धणे एका ताटामध्ये काढून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यामध्ये 2 टेबलस्पून जिरं घालायचं. जिरं पण आपण छान सुगंध सुटेपर्यंत परतून घेऊया. जिरं पण भाजून झालं आहे, मस्त सुगंध सुटला आहे. आता भाजून घेतलेलं जिरं आधीच्याच साहित्यामध्ये काढून घेऊया. बघा, आता आपली चकली भाजणी तयार आहे. मी सगळी साहित्य भाजून अशी एका परातीमध्ये व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. आपल्याला ही सगळी साहित्य पूर्णपणे गार करून घ्यायची आहेत आणि मगच ती अशी मिक्स करून घ्यायची. बघा, आता आपली ही खमंग चकलीसाठीची भाजणी तयार आहे. ही भाजणी पूर्णपणे गार झाली की नंतर आपण घरघंटीवरून अगदी बारीक दळून आणायची आहे. शक्यतो चकलीची भाजणी घरघंटीवरच दळून घ्या, कारण मोठ्या गिरणीवर जर तुम्ही चकली भाजणी दळलात तर गव्हाचं पीठ वगैरे त्या भाजणीमध्ये मिक्स होईल आणि मग आपली चकली मऊ पडू शकते.
तयार भाजणी दळून आणूया आणि मग चकल्या करूया। चकलीची भाजणी मी घरघंटीवरून अगदी बारीक दळून आणलेली आहे। बघा पीठ अगदी बारीक आहे। सध्या मी इथं 1 कप पीठ घेतलेलं आहे। आपण 1 किलोची चकली भाजणी तयार केली होती। आता मी फक्त 1 कप भाजणीच्या चकल्या करणार आहे, बाकी पीठ दिवाळीसाठी शिल्लक ठेवणार आहे। या कपने मी ही भाजणी मोजून घेतलेली आहे। हा 250 ml चा कप आहे। सहज कप भरेल इतकंच पीठ मी या कपामध्ये भरून घेतलेलं आहे। आपण घट्ट दाबून कप भरायचा नाहीये। जर तुम्ही 1 किलोच्या पिठाची चकली करणार असाल तर तयार पीठ घरातील एका भांड्याने मोजून घ्या आणि त्याच भांड्याने पाणी उकळत ठेवायचं आहे, म्हणजे मग आपला पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येतो। पिठाची उकड काढण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मी बरोबर 1 कप पाणी उकळत ठेवलेलं आहे। ज्या कपने मी पीठ मोजून घेतलं त्याच कपने पाणी मोजून घेतलेलं आहे। पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। अर्धा टीस्पून ओवा घालूया, 1 टीस्पून पांढरे तीळ घालायचे, अगदी जराशी हळद घालायची आणि 1 टीस्पून घरगुती लाल तिखट घातलेला आहे। यानंतर आपण 1 टीस्पून तेलाचं मोहन घालूया। जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच चमच्याने मी इथं तेल घेतलेलं आहे। तेलाचं मोहन जास्ती झालं तर तळताना चकली तेलामध्ये विरघळू शकते। बघा आता इथे मी 2 चिमूट हिंग घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी या पाण्याला पुन्हा उकळी येऊ द्या, म्हणजे तिखट वगैरे व्यवस्थित शिजलं जाईल आणि मग चकली खाताना तिखटाचा धुस्कार लागणार नाही। संपूर्ण 1 किलो भाजणीसाठी मसाल्यांचं किती प्रमाण घ्यायचं हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। बघा पाण्याला मस्त उकळी आली। गॅसची फ्लेम लो करूया आणि आपण तयार करून घेतलेली 1 कप चकलीची भाजणी या पाण्यामध्ये घालूया आणि आता आपल्याला हे पीठ या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेऊया। 1 कप पिठासाठी 1 कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे। चकलीचं पीठ आपल्याला खूप जास्त सैलसर भिजवायचं नाही आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि यावर बंद गॅसवर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया। 10 मिनिटं याला वाफ काढूया, मग पुढची तयारी करूया। 10 मिनिटांनंतर भाजणीची उकड मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे। उकड गरम आहे म्हणून आपण असं ग्लास किंवा पेला घ्यायचा आणि त्याने रगडून जर यामध्ये गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत। असं आपण गरम गरमच पीठ मळायचं, म्हणजे ते व्यवस्थित मळलं जातं आणि त्याला चिकटपणा देखील येतो। त्यानंतर आपण मग हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे। हाताला जर पीठ चिकटत असेल तर गार पाण्याचा हात लावायचा आहे आणि कधी काय होतं तांदूळ खूप जास्ती जुने असतील तर मग आपलं 1 कपचं पाण्याचं प्रमाण अगदी कमी होतं। पीठ खूपच जास्त घट्ट वाटत असेल तर अगदी 1 चमचाभर पाणी घालायचं आणि हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे। जर पीठ तुम्ही खूप जास्ती सैलसर मळाल तर मग चकलीला काटे व्यवस्थित येत नाहीत, म्हणून पीठ अगदी घट्ट पण ठेवायचं नाही आहे आणि अगदी पातळ पण करायचं नाही आहे। जर अगदी घट्ट झालं तर जेव्हा आपण चकल्या पाडतो तेव्हा मग त्या मध्ये तुटू शकतात। आता आपण हे पीठ 1 मिनिटभर छान मळून घेऊया। बघा मी पीठ असं छान मळून घेतलं आहे, ना जास्ती मऊ केलेलं आहे ना जास्ती घट्ट ठेवलेलं आहे। आता आपण या पिठाचे असे लांबट उंडे तयार करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला चकलीच्या सोऱ्यामध्ये पीठ भरणं अगदी सोपं होईल। शिल्लक राहिलेलं पीठ आपण झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते हवेने कोरडं पडणार नाही। इथं मी चकलीचा सोऱ्या घेतला आणि सोऱ्याला मी आतून पाणी लावलंय आणि चकलीची चकती घेतली, तीही पाण्यात बुडवून घेतले। तुम्हाला हवं तर तुम्ही सोऱ्याला आतून तेल लावू शकता। तयार करून घेतलेल्या पिठाचा उंडा आपण असा घट्ट दाबून आतमध्ये भरायचा आहे। आतमध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने पीठ घट्ट भरून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण चकली पाडतो तेव्हा ती मध्ये तुटत नाही। पीठ भरून झालं की आपण सोऱ्याला झाकण लावून घेऊया। आता आपण चकल्या पाडून घेऊया। चकली जशी तुम्हाला लहान मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही चकलीचे वेळे सोडून घ्या। बघा पीठ आपलं अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं आहे। सुरुवातीचं टोक आपण बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण चकली तेलामध्ये टाकतो तेव्हा मग ते सुटत नाही आणि शेवटचं टोक पण अशा पद्धतीने बंद करायचं। बघा आपण चकली हाताने अगदी सहज उचलू शकतो अशी व्यवस्थित झालेली आहे। सहज आपण हाताने तेलात सोडू शकतो आणि चकलीला काटे पण अगदी छान आलेले आहेत। दुसरी चकली पण आपण बघूया कशी करता येईल। बघा सुरुवातीचं टोक आपण बंद करायचं आहे आणि आपलं पीठ किती छान मळलं गेलं आहे। बघा चकली सोडताना अजिबात मध्ये तुटत नाही आहे। दुसरं टोक पण बंद करायचं आणि अशाच पद्धतीने आपण 4-5 चकल्या करून घेऊया आणि मग तळायला घेऊया। आधीच्या चकल्या तेलात घातल्यानंतर आपण त्या तळून होईपर्यंत दुसऱ्या 4-5 चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। चकली तळण्यासाठी इथे मी गॅसवर तेल मीडियम फ्लेमवर चांगलं गरम करून घेतलं आहे। बघा तेलात पिठाचा लहानसा गोळा घातला तो पटकन वर आला आहे, याचा अर्थ आपल्याला हवं तसं तेल व्यवस्थित तापलं आहे। तेल आपल्याला आधी चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे।
आता आपण एक एक करून तेलामध्ये चकली घालूया। खूप जास्त गर्दी करायची नाही आहे। 4 ते 5च चकल्या एका वेळी तळायच्या आहेत। खूप जास्त चकल्या घातल्या तरी देखील तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग आपली चकली तेलामध्ये विरघळू शकते। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करायचं, मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मगच चकल्या तेलामध्ये घालायच्या आहेत। जर तेल कमी तापलेलं असेल तर चकली तेलकट होते आणि तेलामध्ये विरघळू देखील शकते। जर हाय फ्लेमवर तुम्ही चकल्या तळाल तर त्या बाहेरून लवकर लालसर होतात आणि आतून तशाच कच्च्या राहतात आणि मग थोड्या वेळाने त्या मऊ पडतात। आपण आता चकली सेट झाल्यानंतर थोड्या वेळाने अशा पद्धतीने हलक्या हाताने चकल्या पलटून घ्यायच्या आहेत आणि अशाच थोड्या थोड्या वेळाने चकल्या वरखाली करून एकसारख्या रंगावर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। बघा चकल्या तेलात शांत झालेल्या आहेत। जेव्हा आपण चकली तेलामध्ये टाकली तेव्हा किती बुडबुडे येत होते। आता तेलात त्या शांत झाल्यात, याचा अर्थ त्यातला पाण्याचा अंश नाहीसा झालेला आहे। आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत। गॅसची फ्लेम अजिबात कमी केलेली नाही आहे, मिडियमच आहे। बघा दोन्ही बाजूनी छान एकसारखा रंग आला आहे। आता आपण या चकल्या काढून घेऊया। पाहून तुमच्या लक्षात येईल की आपल्या चकल्यांना किती छान काटे आलेले आहेत आणि अजिबातच तेलकट झालेल्या नाही आहेत। बघा दिसायला किती छान दिसत आहेत, रंग पण सुरेख आलेला आहे। आता आपण तळलेल्या चकल्या टिश्यू पेपरवर काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या वेळेच्या पण चकल्या तळायच्या आहेत। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि 5-6 चकल्या आपण तेलामध्ये घालणार आहोत। 1-1.5 मिनिटं चकली तेलामध्ये सेट झाली की अशा पद्धतीने पलटून घ्यायच्या आणि छान एकसारख्या रंगावर तळून घ्यायच्या। आपल्या चकल्या तयार आहेत, तळून झालेल्या आहेत। आपण आता काढून घेऊया। बघा मस्त काटेदार अशा भाजणीच्या चकल्या तयार आहेत। पाहूनच अगदी समाधान वाटतंय। तयार भाजणीच्या चकल्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। बघा मस्त काटेदार अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत। बघा रंग पण छान आला आहे आणि काटे बघा अगदी मस्त आलेले आहेत। सगळ्या चकल्या व्यवस्थित झालेल्या आहेत। मी तुम्हाला यातली एक चकली तोडून पण दाखवते आणि त्यानंतर खाऊनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्या चकल्या किती मस्त कुरकुरीत झाल्या आहेत। ऐकलत ना, आपल्या चकल्या किती मस्त कुडकुडीत न होता खुसखुशीत झालेल्या आहेत। येणाऱ्या दिवाळीत अशाच पद्धतीने भाजणीच्या चकल्या घरी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।